नमस्कार खेळप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? खूप जण म्हणत असतील लेले कुठे गेले. जे बघतायत माझा चॅनल यूट्यूब असू देत, इंस्टाग्राम असू देत, फेसबुक असू देत, त्यांना कल्पना असेल की मी युरोप ट्रिप वरती आहे. पहिल्यांदा मस्तपैकी स्वित्झर्लंडची भटकंती केली, त्याच्यानंतर एक दिवस म्युनिकला मित्रांना भेटायला गेलो, व्हिएन्ना मराठी मंडळामध्ये शो केला आणि त्याच्यानंतर आता स्वीडनला मी आलेलो आहे. ते सुद्धा स्टॉकहोमला नाही तर गोथेनबर्ग जवळच्या ट्रोलहॅटन नावाच्या गावी रश्मी आणि श्रीकांत जोशी ह्या माझ्या मित्रमैत्रिणींकडे 3 दिवस मस्तपैकी फिरायला मी इथं आलेलो आहे. त्यामुळे क्रिकेट वरती मी भाष्य केलं नाही, फुटबॉल वर्ल्ड कप वरती मी जास्त भाष्य केलं नाही, मी विम्बल्डन वरती भाष्य केलं नाही. परंतु आत्ताच्या घडीला असं झालेलं आहे, विम्बल्डन शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. महिलांची फायनल कोण खेळणार आपल्याला कळलेलं आहे. पुरुषांच्या फायनल मध्ये ही क्लिप मी करत असताना झेव्हरे ऑलरेडी फायनलला आलाय. जोकोविच आणि सिनर मध्ये मॅच चालू आहे, पण बहुतेक सिनर हा जोकोविचला पुरून उरेल असा अंदाज आहे. दुसरीकडे वर्ल्ड कप फुटबॉलची तुफान रंगत आलेली आहे आणि आता क्वार्टर फायनलच्या मॅचेसचा रंग भरलेला आहे आणि एकीकडे भारतीय क्रिकेट संघ सुद्धा क्रिकेट खेळतोय म्हणण्यापेक्षा मार खातोय. त्यामुळे बोलणं हे क्रमप्राप्त झालं. म्हणून मी एवढंच म्हणलं की निदान अशा निसर्ग सुंदर जागी येऊन ही क्लिप करूया की थोडस तुम्हाला सुद्धा स्वीडनचं दर्शन घडेल आणि अर्थातच मला जे मुद्दे मांडायचे ते तुमच्या समोर मांडता येतील. तेव्हा अजिबात कुठे जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. थोडस विम्बल्डन बद्दल पहिल्यांदा बोलतो. मला माहितीये क्रिकेट वरती मी येणार आहे, पण पहिल्यांदा थोडंसं विम्बल्डन, थोडंसं वर्ल्ड कप फुटबॉल बद्दल बोलतो आणि त्याच्यानंतर अर्थातच क्रिकेट हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. विम्बल्डन मध्ये साबालेंकाला ज्या वेळेला नाओमी ओसाकाने हरवलं तेव्हा खूप अपेक्षा वाढलेल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर कोको गॉफ असू देत, साबालेंका हरली. नाओमी ओसाका जिनी साबालेंकाला हरवलं ती पराभूत झाली. स्वायतेक तर ऑलरेडी पराभूत झालेली होती. जेंट्स मध्ये सुद्धा सिनरनी जी कन्सिस्टन्सी दाखवली ती बाकीच्यांना दाखवता आलेली नाहीये. फ्रेंच ओपन ज्यांनी जिंकली तो साशा झेव्हरे हा फायनलला येऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे विम्बल्डनची फायनल आता अगदी तोंडावरती आलेली आहे. ही क्लिप तुम्ही बघत असताना महिलांची फायनल होईल आणि रविवारी अर्थातच झेव्हरे आणि 99.9% सिनरचा अफलातून सामना होईल. वर्ल्ड कप फुटबॉल मध्ये मी इथं जरी असलो तरी वर्ल्ड कप फुटबॉल कडे व्यवस्थित लक्ष आहे. इजिप्त आणि अर्जेंटिना मॅचनी मला वेड लावलं. 2-0 आघाडीवरनं इजिप्त हरलंच कसं, त्याच्यावरनं किती कॉन्ट्रोवर्सी झाली, कोण बरोबर कोण चूक हे अनलाइज करायला मी काय फुटबॉलचा पत्रकार नाही. पण ती मॅच म्हणजे मेसीला काही ना काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य कामाला आलं की काय असं मला वाटलं. काही प्रमाणात रेफरीनी सुद्धा त्याला थोडंसं झुकतं माप दिलं असं सुद्धा वाटलं. परंतु 79व्या मिनिटापर्यंत इजिप्त हे 2-0 पुढे होतं आणि 79, 84 आणि 90 अशा पुढच्या 11 मिनिटांमध्ये अर्जेंटिनानी 3 गोल मारले आणि 3-2 फरकाने सामना जिंकून आता ते या फेरीत आलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बघताना अक्षरशः वेळ लागलं. मला सर्वात डिसअपॉइंटिंग मॅच कुठली वाटली असेल ना तर ती फ्रान्स विरुद्ध मोरक्कोची टीम ही वर्ल्ड रँकिंग मध्ये 7व्या क्रमांकावरती आहे. तरी त्यांनी क्वार्टर फायनल मॅच इतकी पुचकट का खेळली मला न कळलेली गोष्ट आहे. कारण गोल करायचे प्रयत्नच त्यांनी केले नाही. त्यामुळे मी जे हेडिंग दिलंय या क्लिपला ते असे का खेळले हे मी खास करून मोरक्कन टीम बद्दल बोलतोय. कारण मोरक्कन टीम ही आधीच्या सामन्यामध्ये तडफेनी खेळली होती, क्वार्टर फायनलला दिमाखात आली होती. फ्रान्सच्या तोंडचं पाणी ते पळवणार असं आपल्याला वाटत असताना इतका पुचकट सामना झालेला आहे की तो क्वार्टर फायनल वर्ल्ड कपचा सामनाच वाटला नाही. आता या मुद्द्याकडे येतो की क्रिकेटमध्ये काय घडलंय. कारण लोकांना माहितीये लेले बोलत नाहीत, लेले टीका करत नाही, लेले हे करत नाहीत, तसं काही नाहीये. काय गोष्टी कधी करायच्या याचा थोडासा अधिकार मला सुद्धा आहे. एनिवे, जेव्हा आयर्लंड मध्ये पहिला सामना आपण हरलो त्यावेळेला मी क्लिप केलेली होती, चुका होत आहेत पण आग लागलेली नाहीये. माझा अंदाज चुकला हे प्रांजळपणे कबूल करताना मला कुठली लाज वाटत नाहीये. आग लागलेली आहे. त्याचं कारण असं आहे की नुसत्या 5 पैकी 4 मॅचेस आपण पराभूत झालेलं नाहीये, तर बऱ्यापैकी मोठ्या फरकाने हे पराभूत झालेले आहेत. आयर्लंड विरुद्ध मालिका गमावणं, लागोपाठ 2 सामने गमावणं या गोष्टी अपेक्षित नव्हत्या आणि इंग्लंडनी तर एक सामना पावसाने धुतला गेला पहिला. नंतरच्या 2 सामन्यामध्ये इंग्लंड आपल्याला पुरून उरलेला आहे. याच्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन नेहमीप्रमाणे ट्रान्झिशन फेज आहे अशा प्रकारची सबब पुढे करते. मला वाटतं होय, मान्य आहे की एकीकडे हार्दिक पंड्यासारखा ऑलराऊंडर भारतीय टीम मध्ये नाहीये ज्याच्या मागे 2 वर्ल्ड कप जिंकण्याचा अनुभव आहे आणि दुसरीकडे जसप्रीत बुमराह नाहीये. जसप्रीत बुमराहचं महत्व हे किती आहे हे या 4 सामन्यातल्या पराभवानंतर आपल्याला कळतं. कारण T20 सामन्यामध्ये त्याच्या 4 ओव्हर्स इतक्या परिणामकारक असतात, त्याचं प्रेशर हे समोरच्या टीम वरती येतं आणि मग त्याला जास्त रिस्क घेऊन फटकेबाजी केली जात नाही. त्याचा फायदा दुसऱ्या बॉलर्सना होतो आणि त्यांना विकेट मिळते. काही जण निर्बुद्धपणे अशी कॉमेंट्स करतात बुमराहला हल्ली विकेटच मिळत नाही. अहो, बुमराहला विकेट मिळत
नाहीत, कारण T20 मॅच मध्ये त्याला धोका पत्करण्याची हिंमत समोरचे फलंदाज करत नाही, त्यामुळे नुसतंच त्याला विकेट मिळत नाही अशी टीका करणं हे बुमरावरती अन्यायकारक ठरेल. तरीही मला असं वाटतं थोडस बॉलिंग मध्ये ट्रान्झिशन फेज आहे. शेडगे आहे, प्रिन्स यादव आहे, हे लोक आत्ताच्या घडीला नव्याने भारतीय संघात आले, इंटरनॅशनल क्रिकेट पहिल्यांदा खेळतायत, त्यांना ते कितपत झेपतंय कितपत नाही याचा अंदाज येत नाहीये. आणि म्हणून बोलस ना थोडस आपण बेनिफिट ऑफ डाऊट देऊयात, बॅट्समनना द्यायची गरज नाही. त्याचं कारण वैभव सूर्यवंशी अर्थातच नव्याने त्यांनी भारतीय संघात पदार्पण केलेलं आहे, त्याला थोडस स्थिरवायला वेळ लागेल. बाकीच्या फलंदाजांचं काय, बाकीच्या फलंदाजांना T20 क्रिकेटचा मुबलक अनुभव आहे, त्यातनंही आपण असंख्य गोळ घातलेले आहेत. त्याचं निवड समितीच्या बाबतीत सुद्धा असंख्य गोळ घातले. खूप जणांनी माझ्या अगोदरची जी क्लिप होती की थोडं विचार करून आपली मतं मांडा, त्याच्यामध्ये मी वैभव सूर्यवंशीला टीम मध्ये घेण्यावरनं थोडासा धीर धरा म्हणलं होतं आणि नोकरीचा एक अनुभव काय म्हणतात त्याला उदाहरण म्हणून तुम्हाला दिलेलं होतं. ते बऱ्याचशा जणांना पटलं, बऱ्याचशा जणांना नाही पटलं, नो प्रॉब्लेम. फक्त हे म्हणत असताना लोक म्हणत होते मग सूर्यकुमार यादवला का काढलं. सूर्यकुमार यादवनी जरी वर्ल्ड कप जिंकलेला असला तरी त्याच्या अगोदरचे 1.5 वर्ष दुर्दैवाने त्याच्या बॅटमधनं पुरेशा धावा निघत नव्हत्या. संजू सॅमसनचं तसं नव्हतं. वर्ल्ड कप जिंकून देणारा, वर्ल्ड कपला मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरलेला संजू सॅमसनला काढण्याची घाई आपण करत होतो. मला वाटतं वैभव सूर्यवंशी भारतीय संघाकरता खेळणार होता, खेळला सुद्धा. आता हात जोडून विनंती आहे, टीकाकारांना सुद्धा हात जोडून विनंती आहे, लगेच वैभव सूर्यवंशी वरती टीका करायला नको. त्याला फक्त भारतातच रन्स करता येतील, त्याला फक्त IPLच खेळता येईल अशा पद्धतीच्या कॉमेंट करू नका. या पोराकडे अचाट गुणवत्ता आहे, वर्क एथिक त्याचे चांगले आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्थिरावायला, वेगळ्या कंडिशन्स मध्ये खेळायला थोडासा वेळ लागतो, तो वैभव सूर्यवंशीला आपण देऊया. पण म्हणून अभिषेक शर्मा असू देत, ईशान किशन असू देत, तिलक वर्मा असू देत, कॅप्टन श्रेयस अय्यर असू देत, यांना जे अपयश आलं ते झाकण्यासारखं नाहीये. त्याचं कारण सगळ्यांना कल्पना होती की भारतात खेळणं वेगळं असतं, इंग्लंडमध्ये येऊन खेळणं वेगळं असतं आणि त्यातनंही जोश टंग आणि जोफ्रा आर्चरनी जो मारा केलाय अप्रतिम. योजना आखणं सोपं असतं, त्या योजनांचा पाठपुरावा करून तसा मारा अचूक करणं या गोष्टी खूप अवघड असतात, जे या 2 बॉलरनी करून दाखवलेले आहे. कारण अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीला हात मोकळे करायला त्यांनी संधी दिली नाही. सतत या अंतरावरनं या बाजूला बॉलचा आखूट टप्प्याचा मारा, पण तो आखूट टप्पा बाउन्सरचा आखूट टप्पा नव्हता. जोफ्रा आर्चर आणि जोश टंगकडे ती ॲबिलिटी आहे की शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरनं सुद्धा ते बॉल या लेवल आणू शकतात. आणि नंतर या सगळ्यांनी ऑफसाईडला फटके मारायचा प्रयत्नच केला नाही, दरवेळेला आडवी बॅट घालून उलटा फटका मारायचा प्रयत्न केलाय आणि हे सगळे जण आउट झाले. जो आपण सामना ब्रिस्टलला हारलो त्याच्यामध्ये पुल मारताना वैभव सूर्यवंशी आउट झाला, अभिषेक शर्मा आउट झाला, ईशान किशन आउट झाला, सगळे एका पद्धतीने आउट झालेले आहेत. कोणीही तंत्राचा, डोक्याचा वापर केला नाही. ब्रिस्टलच्या मॅच मध्ये अर्थातच अंडर प्रेशर श्रेयस अय्यरची इनिंग ही लाजवाब होती, त्याला साथ मिळाली नाही आणि इंग्लंडनी असं काही नंतर फोडून काढलंय की बोलायची सोय नाही. त्यामुळे पराभव झाले, मोठे झालेले आहेत. संघ व्यवस्थापन पत्रकारांवरती, माध्यमांवरती, माजी खेळाडूंवरती चिडलेलं आहे. कारण अशी टीका करण्यात काय अर्थ आहे, कारण कोणीच सकारात्मक विचार करत नाही असं नाहीये. पराभव झाल्यानंतर टीका ही होणारच, हे संघ व्यवस्थापनाला कळलंच पाहिजे आणि ती पचवायची, ती ऐकून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. जेव्हा तुम्ही जिंकता त्यावेळेला हेच पत्रकार, हेच माध्यम, हेच चाहते आणि हेच माजी खेळाडू तुमची स्तुती करतात, हे सुद्धा तुम्हाला विसर नाही पाहिजे. आणि आत्ताच्या घडीला चुका जर का कबूल केल्या तरच त्या सुधारता येणार आहे. जर तुम्ही दरवेळेला ट्रान्झिशन फेज ही एकच गोष्ट सबब म्हणून पुढे करत राहिला तर सुधारणेला वाव उरणार नाही. त्यामुळे आता एक सामना उरलेला आहे भारतीय संघाचा, तुमच्या हातामध्ये, तुमच्या डोळ्यासमोर ही क्लिप येईल त्याच दिवशी हा शेवटचा सामना आहे. या सामन्यानी मालिकेचं भवितव्य ठरणार नाहीये. म्हणायला गेलं तर डेड रबर म्हणतात तसा हा सामना आहे, पण ह्याच्यातनं गेलेला आत्मविश्वास परत आणण्याकरता मोठी मदत होणार आहे. फक्त इंग्लंड ज्या तडफेनी आता T20 क्रिकेट खेळलेला आहे ती तडफ बघता भारतीय संघाला त्यांना धोबी पछाड टाकण्यासाठी फार काहीतरी चमत्कारिक कृती करायला लागेल, अफलातून खेळी करायला लागेल आणि बॅट्समनना जोफ्रा आर्चर आणि जोश टंगच्या बॉलिंगला सामोरं कसं जात,
कशा रन्स करायचा याचा विचार करायला लागेल. बॅटचा वापर कोयत्यासारखा करून चालणार नाहीये. हे गेल्या 4-5 सामन्यांमधनं जर का फलंदाजांना कळलं नसेल तर मला वाटतं इंटरनॅशनल क्रिकेटरच्या दृष्टीने समज म्हणून ते कमी पडतायत. संघ व्यवस्थापन त्यांना मार्गदर्शन करताना कमी पडताय, अशी टीका सहन करायला लागेल. ही माझी मतं झाली. तुमची मतं काय आहेत मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि युट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच तुम्हाला ही सांगतो 3 वन डेची मालिका इंग्लंडमध्ये जाऊन मी कव्हर करणार आहे. त्यामुळे सुट्टी संपत आली आहे, कामाचे दिवस डोळ्यासमोर दिसायला लागले. ही मजाही लुटतोय. त्यामुळे तुम्हाला फक्त हे दृश्य परत एकदा दाखवतो आणि तुमचा निरोप घेतो. बाय बाय.